की तुमचा आमचा जन्म हा फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करण्याकरता झालेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. हा देहही भजन पूजन करण्याकरताच तुम्हा आम्हाला नरदेहाची प्राप्ती झाली. त्यानंतर तिसरा माझा मुद्दा असा आहे की देहामध्ये जी काही इंद्रियाची व्यवस्था केली, हाताच्या जागी हात दिलेत, पायाच्या जागी पाय दिले, डोळ्याच्या जागी डोळे दिलेत, नाकाच्या जागी नाक दिलं, कानाच्या जागी कान दिले, हेही फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करण्याकरताच दिले. 3 मुद्दे क्लिअर झाले. शेवटचा एकच मुद्दा राहिला, तो अत्यंत महत्वाचा आहे. 2 वर्ष कोरोना सारखी महामारी आली. त्या कोरोनाच्या काळात सुद्धा तुम्ही आम्ही अजूनही जिवंत आहोत. आतापर्यंत तुम्हा आम्हाला